आज पाहूया पौष्टिक असा शेवग्याच्या शेंगाचा सूप. हलकाचं सोलायचं, तुकडे करायचे, धुवायचं, कुकरमध्ये टाकायचं. पाणी टाकले मी 2 ग्लास, त्यानंतर लवंगा 3 टाकल्या, दालचिनीचा तुकडा, कांदा छोटासा आणि कोथिंबीरचे देठ, लसणाच्या पाकळ्या 5-6, तेजपत्ता आणि आलं आणि मीठ. नंतर झाकण लावूया, पण शिटी मात्र लावायची नाही. अशात तर शिजला आता अगदी 5-7 मिनिटं शिजवा. मस्त शिजला गेला, आपण त्याला गाळून घ्यायचं. जे ते पाणी ना ते फेकायचं नाही, ते पाणी पुन्हा कुकरमध्ये घालायचं आणि हे जे मिश्रण थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्यानंतर कोथिंबीर थोडीशी टाकायची, त्याचबरोबर पुदिनाची पानं थोडीशी जास्त टाका, त्याच्याने चव छान येते. नंतर अगदी त्याच्यामध्ये पाणी थोडंसं घाल, अर्धा कप असं म्हणजे वाटी वाटून घ्यायचं. वाटल्यानंतर आपण हे सगळं काढायचं, त्याचा चोथा सगळं अगदी पिळून घ्या. छान असा अगदी आपला रस निघतो. त्याच्यानंतर तोच रस आपण जे पाणी ठेवलं शेवगा शिजून त्याच्यामध्ये घालायचा. मी आणखीन 1 ग्लास भरून 1-1.5 ग्लास पाणी टाकलंय. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी काळी मिरची पूड, जिरे पूड आणि आपण याला मिक्स करायचं. 2-3 वेळा शिजवा आणि बघा मस्त असा शेवगाच्या शेंगाचा सूप रेडी झाला.